अमोल एवढा लहान आहे की त्याला ताईची सगळ्यात जास्त गरज आहे. तो तुझ्याशिवाय नाही राहू शकत. त्यामुळे तो तुझ्यासोबतच येईल. आणि तू तू राहू शकतोस का अमोल शिवाय? नियतीच्या मनात हेच आहे आप्पे. आणि अर्जुनला सवय आहे जवळच्या लोकांशिवाय राहायची. आधी आईशिवाय राहिलो, आता बायको आणि पोराशिवाय राहील. अर्जुन ऐकणार आहे, आपण एकत्र जाऊया ना? हा आप्पे मला गाव नाही सोडायचं. कदम नाही ऐकणार कुणाचंच. मी बोलते ना त्यांच्याशी नाही आधी. उपयोग काय, त्यांची मनस्थितीच नाही आता. अर्जुन मला एकटीला नाही जायचंय रे तिकडे. चल की सोबत. मग सोडतेस नोकरी? मगाशी मी तुला हेच म्हणलं आप्पे, आपली निवड आहे ना सगळ्या गोष्टी ठरवत असते. चांगली वाईट परिस्थिती येत असते, पण आपण काय निवडतो ना हा मुद्दा असतो. अर्जुन, अरे पण अमोलला पण बाबांची जास्त गरज आहे. म्हणूनच एक मी निर्णय घेतला आप्पे. काय? अमोलला त्याच्या बाबाबद्दल काय नाही कळलं पाहिजे. काय? एक मिनिट, म्हणजे म्हणजे आप्पे असं हे बघ, मला आईची कमी आहे ना कायम जाणवत आली. आई असती तर असं, आई असती तर तसं. म्हणजे असं वाटायचं की मी असा नसतोच जर आई असती तर. म्हणजे भ्रष्टाचार वाईट आहे याच्यावर कळलं ना त्यावेळी असं वाटलं की आई असते ना तर मी नसतो भ्रष्टाचारी. कायम असं अपूर्ण वाटत आलंय. तसं आपल्या अमोलच्या बाबत नाही झालं पाहिजे. अरे पण मी सांगू का मग त्याला? तो तुझा प्रश्न आहे आप्पे, तो तुझा प्रश्न आहे. फक्त बघ, अमोलला बाबाबद्दल नाही काय कळलं पाहिजे, माझ्याबद्दल काय नाही कळलं पाहिजे. ना माझं नाव, ना माझा फोटो, ना माझं गाव. तू तिकडे गेल्यानंतर अमोलच्या सोबत फक्त एक व्यक्ती असेल, त्याची आई. बाबा नाही. मला नाहीये मान्य. नियतीला मान्य आहे ना? नियतीला मान्य आहे. अर्जुन अरे आपण सांगूयात की त्याला. अबे, हे बघ, तू सांगितलं ना की त्याला मला भेटायची इच्छा होईल. तेवढ्या हजारो किलोमीटर लांब, परत तुझी बदली कधी इकडे, काय ते सोड ना, सांगते ना. ऐक ना अर्जुन, आपण हे बघ शांततेत विचार करूया. तू काहीतरीच बोलतोय सारे. बघ अप्पे, जेवढे आपण एखाद्या गोष्टीची निवड करतो त्याबरोबर त्याचे परिणाम चालत येतात मागून. बघ ना, आपण लग्न करायचा निर्णय घेतला आणि मनी मावशी संकल्पना ते नाही पटलं, म्हणून त्याचे परिणाम हे होते की त्यांनी आपल्याला छळायला सुरुवात केली. आज तू निर्णय घेतलायस काम करायचं, मला भारी वाटलं त्याबद्दल नाही काय, पण मी जे काय बोलतोय ना हे तू घेतलेल्या निर्णयाचा परिणाम. तुला कळतंय का अर्जुन, तू आपलं नातं संपवतोय सारे. मी नाही, नियती. नियतीने आपल्याला कायम एकत्रच आणलंय. ते आज तोडण्यासाठी. या आधी नियतीला कधीच नव्हतं वाटत की आपण वेगळं व्हावं. अर्जुन प्लीज. आप्पे मला वचन दे, आणि तुला माझ्याबद्दल जरा जरी काय वाटत असेल ना तर हे वचन तू आयुष्यभर पाळशील. अर्जुन ऐक ना, आपण जाऊया की सोबत. हे आपण करूया ना काहीतरी. आप्पे वचन दे. अर्जुन ऐक ना रे. आप्पे वचन दे. तुला वचन दे, या अमोलला तुझ्याबद्दल काहीच सांगणार नाही. कधीच. कधी. अमोल, ए बाळा, खूप मोठा हो, खूप मोठा हो, आणि आईसारखं हो, बापासारखं नको हो.
आप्पे मी आजचे दिवस घेऊन जाऊ का अमोल? अरे वा 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 अमोल, दे 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 इकडे बघू. अमोल अर्जुन काय म्हणाली आपण? होता अमोल आले म्हणजे समजून घ्या की तुम्ही अमोल आपल्याकडेच राहणार. अरे वा अमोल, ए बाळा, मी तुझा आजोबा आहे बरं का. अर्जुन काय विचारतोय मी? आप्पीची बदली झाली आहे उत्तराखंडला. आज संध्याकाळी निघणार आहे. काय? आणि अमोल अमोल पण. अहो असं कसं भाऊजी? वहिनी माझा निर्णय झालाय. मी आयुष्यभर आईशिवाय राहिलोय. अमोल नाही राहणार बस. आजचे दिवस अमोलला माझ्याकडे ठेवायचं म्हणून घेऊन आलोय. दे इकडे दे. तू ऐक ना, तू बसतेस का जरा? मम्मी मी खूप प्रयत्न केला ग. बाळा, तुझं जाणं रद्द नाही का होऊ शकत? काम आहे ग मम्मी ते माझं. त्यासाठी एवढे कष्ट केले आणि आता असं रद्द करायचं म्हणजे म्हणजे तुझ्या नोकरीवर येईल असं? मी त्याचाही विचार केलाय मम्मी. नाही बाळा, बघ तू जा. अगं अर्जुनराव अमोल पासून जास्त वेळ नाही राहू शकणार. वय मला बी तसंच वाटतंय बघ आपले. अर्जा, तू आपल्याला असं का बोलला? कदम बघा, आई नव्हती आयुष्यात तर किती त्रास झालाय मला माहिती ना तुम्हाला. आई तरी सोडून गेली होती. मी जिवंत आहे. अमोलला हे कळलं तर त्याला किती त्रास होईल. तुझं काय होईल? मी जगीन कसं तरी. एवढं सोपं वाटतं अर्जा तुला? अरे तुझ्या पोरापासून कायमचा दुरवशील तू. कदम नियतीच्या मनात हेच असेल तर आपण काय करणार आहे? बाहेर अर्जा, असं नको बोलूस. उगाच रागाच्या भरात घेतलेला निर्णय नाही हा कदम. मी लय विचार करून निर्णय घेतला. हे बघा, अमोलचं बालपण मला हिरावून नाही घ्यायचं का? आणि उद्या जरी त्याला कळलं माझ्याबद्दल तरी काय होणार आहे सांगा ना? आमची भेट होणार आहे का? मी इकडं, तो एवढा लांब नाही हो. अरे पण तू येईल ना आपल्या इथं, राहील ना मधनात. नाही 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 कदम, तुमच्या लक्षात येणं गोष्टी. आत्ताच त्याच्यातून माझ्यात बापलेकाचं नातं तयार झालं नाही ना तर ते कधीच नाही होऊ शकणार. त्यामुळं नाही होऊ शकत आहे. आणि ना कधीतरी भेटणारा बाप अशी ओळख नकोय मला त्याच्या नजरेत. त्यापेक्षा हेच बेस्ट आहे. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही उगाच इमोशनल नका हो. दादा वहिनींना काय सांगू नका. योग्य टायमिंगला मी सांगतो ते दोघांना. आप्पेला पण असंच बोललोय. ठीक आहे.
नका विचार करू. ओके. आप्या ते सगळं थंडीचं व्यवस्थित घेतलंय ना? अगं तिकडं आता बर्फ असेल. हो घेतलंय सगळं. आपे ती सगळी नीट माहिती करून घे काय. आपे पण मला राहून राहून वाटतंय ग, तू तू तान्या बाळाला एकटी घेऊन जाणार म्हणजे? अमोलची काळजी नका करू. तुम्हाला आता इथे थांबणं जास्त गरजेचं. होय आप्या, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बघ आमचा. दिदे चला निघूया, लय उशीर झालाय, बाहेर सगळे थांबलेत. हा बाळा, तुझे बाबा या जगातले सगळ्यात भारी बाबा आहेत. होय, मी पण बाळाला काहीतरी सांगणार आहे आता. अरे बाळा, तुझी आई आहे ना जगात सगळ्यात भारी आई आहे. आपल्या घरात सगळ्यात पहिल्यांदा तू बाळाला हातात घ्यायचा. मी जेव्हा तुझ्या डोळ्यात बघेल ना, तेव्हा मला कळेल आपलं बाळ कसं. विनय काका, तूच समजावून सांग ना अर्जुनला, मला हे अजिबात पटलेलं नाही. अरे अर्जुनचं बरोबर आहे स्वप्नील. हो विनय काका, पण बाळ परत कधी भेटणार आपल्याला? अरे वाढत्या वयात आपल्यापासून लांब असणार ते. हा, आता नियतीच्या मनातच हे असेल तर आपे सगळं आठवणीने घेतलंच ना ग? हा मम्मी, घेतलंय सगळं. अप्पे दीदी परत कधी येणार? मला नाही माहिती ग बाळा. असं नको ना म्हणून अप्पे दीदी, तू लवकर ये. छकुले, अगं आपणच जाऊया किती तिकडं. छकुल्या, असं नाही करायचं. बरं आप्पे, तिकडची सगळी व्यवस्था झाली ना? करू. अहो आपले आप्पी कलेक्टर आहे आणि तिकडच्या लोकांनी स्पेशली बोलवून घेतलंय तिला. हो, सगळी व्यवस्था झाली आहे नीट, नका काळजी करू. अप्पी पोरावर लक्ष ठेवायचं बरं का? दुर्लक्ष करायचं नाही अजिबात बाळाकडं. हो अक्कूताई. आला मी अर्जुन, तू नाही जात का? माझं सगळं इथंच आहे अक्कूताई. हे सोडून कुठं जाऊ? खरं तर आपण आणि आता थांबायला पाहिजे होतं. ताई, माझ्या हातात असतं तर थांबले असते की हो. असू दे रुपाली, असू दे. अपर्णासाठी तिचं काम किती महत्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे या ठिकाणी. येऊ नियती आपल्याला एवढी साथ द्यायला असं वाटलं नव्हतं मला. होणार आहे, एवढं लवकर सगळं आपल्या हातात येईल असं अजिबात वाटलं नव्हतं. बघ की आता
घर बी कसं नावावर करून घेतो ते. थांब सुजय थांब. आधी आप्पीला निरोप द्यायची नाटकं तर करू देत. अप्पे फोन करत जा बर का. करणार की सरकार. आणि आमचं काही चुकलं असेल तर माफ कर पोरी. आई असं काय बोलताय हो? असं नका बोलू, मला अजून त्रास होईल. एवढ्या अचानक बदली होईल असं नव्हतं वाटलं बघ. अगं ठीक आहे पिवते, आता हे काय आपल्या हातात आहे का? पिवते घराची काळजी घ्या आणि आईला आणि सरकारांना जप. दिदे वेळ झाल्या, तुला अजून पुण्याला पोहोचायचंय. हो निघत्यात. आप्या आप्या स्वतःला एकटं समजू नको बर का. हा आम्ही सगळे तुझ्या सोबत आहे. होय दिदे, आम्ही सगळे आहे तुझ्या संग. होय बघ तुझा लय अभिमान वाटतोय बा. तू चांगलं काम करशीलच. अमोलची काळजी आणि कलेक्टरला नाही माझ्या आप्पाला सांगतो तुझी पण काळजी. येते. येते. येते बाप. आप्पे अगं नियती पुढं खरंच कोणाचं काही चालत नाही. पर माझ्या अर्जुनपेक्षा तुझं नशीब लय भारी आहे बर का. बाबा असं नका ना बोलू. तुम्ही तुमची काळजी घ्या. काळजी घ्यायला पोरगा आहे त्यांचा. उगाच नुसतं बोलून काळजी होत नसते. त्यात कॉम्प्रोमाइज चालणार नाही. बाकी सगळं तर आता तुला माहितीच आहे. मला जमेल तसं येईल. चला कदम. येते.